हॅलो हाय नमस्कार सर्वांना. कसे आहात सर्वजण? आज मी कुठे आलेली आहे फोटो पाहून तुम्ही ओळखलंच असेल. तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही इथे गेलेले आहात का, हे कुठलं स्थळ आहे ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे. सो मी आज आलेली आहे अमरावतीच्या अंबादेवीला. कोण कोण इथे आलेला आहे दर्शनाला, कोणी कोणी बघितलेलं आहे प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आज आम्ही कुळदैवताला गेलो होतो. येता येता आम्ही अंबादेवीच्या दर्शनाला अमरावतीला गेलो. चला तर मग आम्ही निघालेलो आहे अमरावतीला. तर आजचा ब्लॉग सुरू करूयात. तर पुन्हा एकदा सर्वांचं मनोभावे स्वागत. अमरावतीची अंबादेवी म्हटलं की विदर्भ आठवतो आणि विदर्भातलं हे प्रसिद्ध मंदिर आहे, पुरातन आहे, जुनं आहे. तर इथे आम्ही आलो होतो. ही अंबादेवीच्या मंदिराच्या बाहेरची सर्व दुकानं आहे. खूप छान दुकानं आहे, स्वस्तामध्ये मस्त सामान मिळतं. आम्ही सुद्धा खूप खूप शॉपिंग केली आणि खूप सुंदर सुंदर सामान तुम्हाला अगदी कमी किमतीत इथे मिळून जाईल. तर अंबादेवी मंदिर हे अमरावतीमध्ये विदर्भामध्ये आहे. अमरावती शहराच्या मध्यभागी गांधी चौक येतो आणि गांधी चौकात हे मंदिर स्थित आहे. अंबादेवी ही शक्ती रूपातील देवीला समर्पित आहे आणि हे स्थान धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. अंबादेवी या देवीला गौरी दुर्गा शक्तीचा अवतार मानले जाते. पौराणिक कथेनुसार रुक्मिणी म्हणजे राजा भीष्माची कन्या आणि कृष्ण यांच्या कथा याच मंदिराशी जोडलेल्या आहेत. रुक्मिणीने श्रीकृष्णासह विवाह करण्यापूर्वी या देवीच्या दर्शनासाठी येथे प्रवेश केला होता आणि नंतर श्रीकृष्णाने तिचं हरण करून तिच्याशी लग्न केलं होतं. अंबादेवीचं मंदिर हे प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. स्थानिक पुरातत्व आणि राजपत्रांमध्ये याचा उल्लेख दिसून येतो. पारंपरिक हिंदू मंदिर शैलीतून रेखाटन आणि मूर्तिकलेचे काम येथे पाहायला मिळते. अमरावती रेल्वे स्टेशनपासून हे मंदिर तुम्हाला 2 ते 2.5 किलोमीटर अंतरावर आहे आणि इथे जायला तुम्हाला बस रिक्षा सर्व काही अवेलेबल आहे. तुम्ही आरामात जाऊ शकता. तर हे बघा दुकानं किती सुंदर सुंदर आहे. तुम्हाला नक्की आवडेल इथे यायला. जर तुम्ही आले नसाल तर नक्की या आणि इथे मनोभावे ओटी भरा, तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. हा अनुभव आहे आमचा पण आणि लहानपणापासून आम्ही या मंदिरात येत असतो. सो मला पण माहिती आहे इथला अनुभव खूप दांडगा आहे. तुम्ही नक्की भेट द्या आणि जो जो भेट येऊन म्हणजे इथे येऊन गेलेला आहे दर्शनासाठी ते प्लीज मला कमेंट करून सांगा की आम्ही इथे आलेलो आहोत. तर आतमध्ये मला मोबाईल न्यायला अलाउड नव्हतं कारण इथे बसलेले आहेत एक पोलीस दादा आणि त्यांनी मला मोबाईल ऑफ करायला लावला. म्हणून मंदिरातली देवीची पूर्ण जी मूर्ती आहे मी तुम्हाला नाही दाखवू शकलेली आहे या ब्लॉगमध्ये, त्यासाठी सॉरी. पण बाकीचं मंदिर आणि इथे बाजूलाच असलेलं एकविरा मातेचं मंदिर पण मी तुम्हाला दाखवणार. आणि इथे असं महत्त्व आहे की अंबादेवीचं दर्शन घेतल्यानंतर तुम्हाला एकविरा मातेचं दर्शन घ्यावंच लागतं. ते कंपल्सरी आहे कारण की एका देवीचं घेतलं आणि दुसऱ्याचं नाही तर एका देवीचं पण पाऊत होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या मंदिराशी एक रिलेटेड गोष्ट अशी आहे की कृष्ण आणि रुक्मिणीची. तर कौंडण्यपूरपासून अमरावतीपर्यंत भुयारी मार्ग आहे, आजही आहे. आणि रुक्मिणी त्या भुयारी मार्गानेच कौंडण्यपूरवरून अमरावतीला आली होती, देवीचं दर्शन केलं होतं आणि इथनं कृष्णासोबत ती गेली होती आणि त्यानंतर त्यांचा विवाह झाला होता. तर अशी इथली गोष्ट आणि ही पण इतिहास आहे. आणि या मंदिरामध्ये ना नवरात्रीमध्ये भारी उत्सव असतो. खूप खूप मोठी गर्दी असते इथे. आणि नवरात्रात दरम्यान म्हणजे साधारणपणे अश्विन महिन्यात हजारो भाविक भक्त एकत्र येत असतात. या 9 दिवसांमध्ये विशेष पूजा, आरती, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मोठा मेला भरतो म्हणजे यात्रा भरते खूप मोठी. तर हे नवरात्रीचे 9 दिवस सर्वांना माहीत असते की कधी असते. याच मंदिरात छोटे छोटे अजून बाकीचे विविध देवतांचे मंदिरही आहेत, जसे की गणपती, शंकर पार्वती, विष्णू इत्यादी. हे मंदिरं पण सध्या म्हणजे छोटे छोटे मंदिरं आहेत इथे. आणि तर विवाह आणि नवीन व्यवसाय वगैरे असले तर लोक इथे नवस करतात. तर कसा वाटला आजचा माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला ते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर.